ओम शांती। आज आहे 19 नोव्हेंबर 2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला सदैव बाबांच्या आठवणीच्या फासावर लटकून राहायचे आहे। बाबांच्या आठवणीनेच आत्मा खरे सोने बनेल। प्रश्न आहे, कोणते बळ क्रिमिनल अर्थात विकारी डोळ्यांना एका झटक्यात बदलते? उत्तर आहे, ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राचे बळ जेव्हा आत्म्यामध्ये येते तेव्हा विकारीपणा समाप्त होतो। बाबांचे श्रीमत आहे, मुलांनो, तुम्ही सर्व आपसामध्ये भाऊ आहात, भाऊ बहिणी आहात। तुमची दृष्टी कधीही क्रिमिनल अर्थात विकारी होऊ शकत नाही। तुम्ही सदैव बाबांच्या आठवणीच्या मस्तीमध्ये रहा। वाह भाग्य वाह, आम्हाला स्वयं भगवान शिकवत आहे। असा विचार कराल तर आनंदाचा पारा चढलेला राहील। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. एकांतामध्ये बसून आपणच आपल्याशी गोष्टी करायच्या आहेत। आत्म्यावर जो गंज चढला आहे त्याला काढण्यासाठी बाबांच्या आठवणीच्या यात्रेवर राहायचे आहे। 2. कोणत्याही गोष्टीमध्ये संशय आणायचा नाही, ईर्ष्या करायची नाही। आंतरिक आनंदामध्ये राहायचे आहे। आपली बाबांच्या आठवणीची गुप्त सेवा करायची आहे। आजचे वरदान आहे, बेगर टू प्रिन्स अर्थात गरीबापासून राजकुमार बनण्याचा अभिनय प्रत्यक्षात करणारे त्यागी आणि श्रेष्ठ भाग्यशाली आत्मा भव। स्पष्टीकरण आहे, जसे भविष्यामध्ये विश्व महाराजन दाता असतील तसे आत्तापासूनच दातापणाचे संस्कार इमर्ज करा। कोणाकडून कोणते सैल्वेशन अर्थात सुविधा घेऊन मग सुविधा देईन असे संकल्पामध्ये देखील नसावे। यालाच म्हटले जाते बेगर टू प्रिन्स अर्थात गरीबापासून राजकुमार। स्वतःसाठी घेण्याची इच्छा असणारे नव्हे। या अल्पकाळाच्या इच्छेपासून गरीब असा गरीबच संपन्न मूर्त आहे। जे आता बेगर टू प्रिन्स अर्थात गरीबापासून राजकुमार बनण्याचा अभिनय प्रत्यक्षात करतात त्यांना म्हटले जाते सदा त्यागी आणि श्रेष्ठ भाग्यशाली। त्यागामुळे कायमचे भाग्य आपोआपच बनते। स्लोगन आहे, सदैव हर्षित राहण्यासाठी साक्षीपणाच्या सीटवर द्रष्टा बनून प्रत्येक खेळ पहा। ओम शांती।